श्री स्वामी समर्थ. तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे. तर माझ्याबरोबर एक सुंदर प्रसंग घडला होता, म्हणजे माझ्याच घरी. तर मला असं वाटलं की या प्रकट दिनाच्या दिवशी तो तुमच्याबरोबर शेअर झालाच पाहिजे. तर मी स्वामींचे ना 11 गुरुवार केले होते आणि 11 गुरुवारांचं उद्यापन होतं आणि उद्यापन पण खूप सुंदर दिवशी आलं होतं. तर मला ना म्हणजे मी जेवण वगैरे केलं आणि मला 7 मुलांना जेवू घालायचं होतं. तर मी छान स्वयंपाक केला होता आणि असं मी ठरवलं नव्हतं की या मुलांना जेवायला आपल्या घरी आमंत्रण करायचं आहे. तर रँडमली जी मुलं मला दिसतील त्या मुलांना मी घरी माझ्या जेवायला बोलवलं. तर सगळी मुलं जेवायला बसली आणि एक 3 वर्षाचा मुलगा होता. तर जो मी राईस केला होता तो संपला होता. तर त्या मुलाला मी पुरी दिली. मी त्याला विचारलं, "तुला पुरी देऊ का?" तर म्हणजे त्याचं जेवून झालं होतं, पण त्याला अजून राईस हवा होता. तो सारखा मला बोलत होता, "चावल चाहिए मुझे, चावल चाहिए." तर म्हटलं, "बाळा भात होतोय, तू थांबशील का?" तो बोलते, "नाही, मुझे चावल चाहिए." तर त्याने मला ना, जे स्वामींना नैवेद्याला जे मी ताट वाढलं होतं ना, त्याच्याकडे त्याने मला बोट दाखवला. ते ना इतकी छोटी वाटी असेल, एवढंच ते राईस होतं. आणि त्या मुलाने मला त्या राईस, वो मुझे चाहिए राईस, त्या छोट्या मुलाने मला जे स्वामींना मी नैवेद्याचं ताट वाढलं होतं त्याच्याकडे बोट दाखवलं, मुझे वो राईस चाहिए. मी 1 मिनिटाचा सुद्धा विचार केला नाही. मी स्वामींचं ते छोटी वाटी, इतकीच छोटी वाटी होती. त्या मुलाला लगेच मी ती वाटी दिली. त्या मुलाने ते खाल्लं. एकच घास होता. त्या मुलाने ते खाल्लं आणि तो मुलगा निघून गेला. म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना, मी जे स्वामींना ताट वाढलेलं, तेच मला असं वाटत होतं, की स्वामी प्रत्यक्षात माझ्या घरी आले आणि ज्यांच्या नावाने मी जे नैवेद्याचं ताट वाढलं होतं, ते त्यांना मिळालं असं मला वाटलं आणि तो मुलगा गायबच झाला. मी त्याला आजपर्यंत त्या मुलाला कुठेच पाहिला नाही. अशी होती स्वामींची मला मिळालेली प्रचिती. तर श्री स्वामी समर्थ. मला असं वाटलं की ही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी शेअर केली. थँक यू.